उन्हाळा सुरू झाला की वातावरणातील तापमान वाढतेच, पण त्याचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो. आपल्या शरीरातील उष्णता वाढते. त्यामुळे होणाऱ्या त्रासापासून नैसर्गिक आणि प्रभावी उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, आणि ते म्हणजे कूलिंग प्राणायाम, ज्याला आपण शीतली, शीतकारी आणि चंद्रभेदन प्राणायाम असे म्हणत असतो. नुसतेच थंड पदार्थांचे सेवन केल्यामुळे, एसी मध्ये राहिल्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होत नाही, तर हे 3 प्राणायामांचा तर तुम्ही सराव केला तर शरीरातील वाढलेली उष्णता कायमची दूर होते. मित्रांनो नमस्कार, मी किरण पाटील पुन्हा तुमचे आपल्या YouTube चॅनलवर स्वागत करतो. शरीरातील वाढलेली उष्णतेचे दुष्परिणाम काय होतात ते आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. शरीरातील उष्णता वाढली की चिडचिडपणा वाढतो आणि लगेच पटकन राग येतो. शरीरात गरम रक्त झाले की ते पातळ होते आणि त्याच्यानंतर नाकातून रक्त येणे, ज्याला आपण नोज ब्लिडिंग असं सुद्धा म्हणत असतो. वाढलेल्या उष्णतेचा डोळ्यांवर सुद्धा गंभीर परिणाम होतो. डोळे लाल होणे, डोळ्यांची जळजळ होणे, त्याचप्रमाणे डोळे कोरडे पडणे, वारंवार तोंड येणे, घसा कोरडा पडणे, तळहात, तळपाय यांची जळजळ होणे किंवा त्यांची आग होणे, कमी वयात केस पांढरे होणे, जास्त घाम येणे, घामोळ्या येणे, ज्या घामोळ्या आपल्याला जास्त खाज येत असते, अनिद्रा, त्याचप्रमाणे महिलांमध्ये पाळी लवकर किंवा उशिरा येणे, म्हणजेच पूर्ण शरीराचा बॅलन्स बिघडतो. म्हणूनच आपल्याला 3 प्राणायामाचा सराव करायचा आहे. पण हे प्राणायाम कोणी करू नये हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. लो बीपी ज्यांना असेल, त्याचप्रमाणे कफकारक रोग असतील, उदाहरण अस्थमा, सर्दी, खोकला असेल त्यांनी, आणि हिवाळ्यात या प्राणायामाचा सराव टाळावा. चला तर मग सुरू करूया आपण हे 3 प्राणायाम जे उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देत असेल. पहिला प्राणायाम आहे शीतली प्राणायाम. शीतली प्राणायाम नावाप्रमाणे शीतलता आपल्या शरीरामध्ये निर्माण करत असते. ताठ बसा, त्याच्यानंतर आपल्या दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करा आणि जीभ आपली फोल्ड करून, बघा अशा प्रकारे जीभ फोल्ड करून जिभेमधून काय करायचंय, श्वास आत घ्यायचा आहे, थोडा वेळ होल्ड करा आणि नाकाने श्वास सोडा. शीतली प्राणायाम आपण याचा सराव करूया. बघा, जीभ अशा पद्धतीने बाहेर काढा आणि दीर्घ श्वास घ्या. तोंडाने जिभेतून श्वास घेणे आणि नाकाने श्वास बाहेर सोडणे. पुन्हा एकदा क्रिया करूया आपण. ज्यांना जीव फोल्ड करता येत नसेल त्यांनी शीतकारी प्राणायाम केला तरी चालेल. आता शीतकारी प्राणायाम कशा पद्धतीने करायचा, अशा पद्धतीने दातावर दात ठेवा आणि तोंडाने पुन्हा श्वास घ्या. पुन्हा एकदा बघूया. दातावर दात ठेवा आणि दातांच्या फटीमधून पूर्णपणे श्वास घ्या आणि दात घोड बंद करून पुन्हा नाकाने श्वास सोडा. पूर्ण शरीराला आपल्याला थंडावा मिळत असतो. त्याच्यानंतर पुढचा प्राणायाम आहे चंद्रभेदन प्राणायाम. चंद्रभेदन, आपली जी डावी नाकपुडी आहे त्याला आपण चंद्रनाडी, चंद्रसूर असं म्हणत असतो आणि ती शीतलता प्रदान करत असते. त्यासाठी पुन्हा आपल्या डाव्या हाताची ज्ञान मुद्रा करा आणि उजव्या हाताने आपली उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घेणे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडणे. पुन्हा डाव्या नाकपुडीने श्वास घेऊन उजव्या नाकपुडीने श्वास सोडणे, याला आपण चंद्रभेदी प्राणायाम असं म्हणत असतो. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने दीर्घ श्वास घ्या. आता डावी नाकपुडी बंद करा, उजवी नाकपुडी उघडून उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडा. पुन्हा उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास घ्या दीर्घ. डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास सोडा.
मित्रांनो, ज्यांच्या शरीरात उष्णता वाढली असेल अशा सर्वांनीच 3 ते 5 वेळा या प्राणायामांचा सराव करायचा आहे. जास्त प्राणायामाचा सराव करू नये. जर तुम्हाला याचा फरक जाणवायला लागला की प्राणायाम बंद करा. 1 आठवडाभर या प्राणायामाचा तुम्ही नियमित सराव करा आणि तुम्हालाच लगेच तुमच्या शरीरामध्ये शीतलता जाणवेल. मित्रांनो, नियमित या 3 कूलिंग प्राणायामांचा सराव करा. शरीर मन दोन्ही शांत आणि थंड ठेवा. जर तुम्हाला हा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटत असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि कुटुंबियांबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि अशाच नवनवीन प्रकारचे योगा पाहण्यासाठी किरण पाटील योगा या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन उपयोगी व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, आनंदी रहा आणि रोज योगा करा. धन्यवाद.